नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न व त्याची उत्तरे घेतलेली आहेत। मित्र हो, चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न बघा। 2024चे IPL विजेते कोण आहेत? कोलकाता नाईट रायडर्स हा संघ 2024चा IPL विजेता संघ म्हणून आपला संघ असलेला दिसून येतो। सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू ह्या सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती असलेल्या आपल्याला दिसून येतात। तर पोलीस खात्याचे घोषवाक्य काय आहे? तर सदैव सतर्क राहणे हे पोलीस खात्याचे घोषवाक्य असलेले आपल्याला दिसून येते। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय पोलीस दिन कधी साजरा करतात? तर 21 ऑक्टोबर रोजी भारतीय पोलीस दिन हा साजरा केला जातो। महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आपल्याला सध्याचे मुख्यमंत्री असलेले आपल्याला दिसून येतात। भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होते? तर आम्ही भारताचे लोक या वाक्यापासून भारतीय संविधानाची प्रस्तावना सुरू होताना दिसून येते। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत हक्क आहे? तर 6 हक्क हे भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क म्हणून सांगितले गेलेले आहेत। जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र कोणतं आहे? तर भारत हा जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून विकसित झालेला आपल्याला दिसून येतो। संविधान दिन कधी साजरा करतात? तर 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो। यानंतरचा प्रश्न आहे, पाण्याचा रासायनिक सूत्र काय आहे? तर H2O हे पाण्याचं रासायनिक सूत्र असलेलं आपल्याला दिसून येतं। पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागतो? तर 24 तास पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास 24 तास एवढा वेळ लागतो, म्हणजेच 1 दिवस हा लागतो। मानवी हृदयात एकूण किती कपाट म्हणजे की कप्पे आहेत? तर एकूण 4 कप्पे असलेल्या मानवी हृदयामध्ये आपल्याला 4 कप्पे किंवा 4 भाग असलेले दिसून येतात। यानंतरचा प्रश्न आहे, ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ द त्रिनिदाद अँड टोबॅगो पुरस्कार कोणास मिळाला आहे? तर नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार आपल्याला मिळालेला दिसून येतं। द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ द घाना हा कोणता देशाचा सर्वोत्तम पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे? तर घाना या देशाचा हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे, नीरज चोप्राने बंगळुरूमध्ये झालेल्या नीरज चोप्रा क्लासिकल 2025 स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले होते? तर सुवर्ण पदक हे जिंकलेलं आपल्याला दिसून येतं। नीरज चोप्राने बंगळुरूमध्ये झालेल्या नीरज चोप्रा क्लासिकल 2025 स्पर्धेमध्ये किती किलोमीटर लांब भालाफेक केली होती? तर 86.18 मीटर एवढी लांब भालाफेक आपल्याला नीरज चोप्रा यांनी केलेली दिसून येते। भारतीय नौदलातील पहिल्या महिला लढाऊ विमानचालक कोण बनल्या आहेत? आस्था पुनिया ह्या भारतीय नौदलातील पहिल्या महिला लढाऊ विमानचालक बनलेल्या आहेत, आस्था पुनिया। यानंतरचा प्रश्न आहे, इलॉन मस्क यांनी स्थापन केलेल्या नवीन पक्षाचं नाव काय आहे? तर अमेरिका पार्टी हे इलॉन मस्क यांनी स्थापन केलेल्या नवीन पक्षाचं नाव असलेलं आपल्याला दिसून येतो, अमेरिका पार्टी। कर्नाटक मंत्रिमंडळाने बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणत्या माजी पंतप्रधानाच्या नावावर बदलण्यास मान्यता दिली आहे? तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या
यांच्या नावाला विद्यापीठाला मान्यता देण्यात आलेली आहे. बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून डॉक्टर मनमोहन सिंग ठेवण्याचं मान्यता दिलेली आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या आवारामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या आवारामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे, अमित शाह यांच्या हस्ते. यानंतरचा पहिला प्रश्न आहे, पहिला नीरज चोप्रा क्लासिकल 2025 मध्ये नीरज चोप्राने किती किलोमीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकले होते? तर 86.18 मीटर एवढा लांब भाला फेक करून नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले होते. भारतीय नौसेनेचा पहिला महिला फायटर कोण बनली आहे? तर आस्था पुनिया ह्या भारतीय नौसेनेच्या पहिल्या महिला फायटर ठरलेल्या आहेत. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर सुधांशू मित्तल याची या खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आपल्याला दिसून येतो, सुधांशू मित्तल यांची. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक स्तरावर उत्पन्न समानतेत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 4थ्या क्रमांकावर भारत आपल्याला असलेला दिसून येतो. भारतातील सर्वात वयस्कर स्कायड्राईव्ह करणाऱ्या महिला कोण बनल्या आहेत? तर डॉक्टर श्रद्धा चव्हाण ह्या भारतातील सर्वात वयस्कर स्काय ड्राईव्ह करणाऱ्या महिला बनलेल्या आहेत, श्रद्धा चव्हाण. भारतातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केलेला आहे? तर इंदोर महानगरपालिकेने भारतातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प सुरू केलेला आहे, इंदोर महानगरपालिकेने. यानंतरचा प्रश्न आहे, 1 ऑगस्ट 2025 पासून भारतातून होणाऱ्या निर्यातीवर किती टक्के वाढीव आयात शुल्क अमेरिकेने लावला आहे? तर 25% एवढा निर्यात शुल्क अमेरिकेने 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू केलेला असलेला दिसून येतो, 25%. अमेरिकेच्या नासा आणि भारताच्या इस्रो यांच्या पहिला संयुक्त उपग्रह नुकताच प्रक्षेपित झाला आहे, त्याचं नाव काय आहे? तर निसार. हा भारत आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त उपग्रह नुकताच प्रक्षेपित केलेला आहे, त्याचं नाव आहे निसार. होय, निसार ही संयुक्त मोहीम नासा आणि इस्रोने केव्हा प्रक्षेपित केली होती? तर 30 जुलै 2025 रोजी निसार ही संयुक्त मोहीम नासा आणि इस्रोने प्रक्षेपित केली होती, 30 जुलै 2025 रोजी. यानंतरचा प्रश्न आहे, कृषी समृद्धी योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे? तर महाराष्ट्र शासनाने कृषी समृद्धी योजना ही सुरू केलेली आपल्याला दिसून येते, महाराष्ट्र या राज्याने. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा याला मारण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते? तर ऑपरेशन महादेव हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा याला मारण्यासाठी ऑपरेशन महादेव राबविण्यात आलेले होते. नुकतेच ऑपरेशन महादेव हे कोठे राबविण्यात आलेले होते? तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी जो पहलगाम दहशतवादी हल्ला झाला होता त्या ठिकाणी ऑपरेशन महादेव राबवण्यामध्ये आले होते, जम्मू काश्मीर या ठिकाणी. यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आलेली होती. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,313 चौरस किलोमीटर एवढे महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ असलेलं आपल्याला दिसून येतं. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा आहे? तर
तिसरा क्रमांक महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या दिसून येतो, तिसरा क्रमांक। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राने देशातील व्यापलेला भाग किती आहे? तर 9.36% एवढा भाग भारतातला महाराष्ट्राने व्यापलेला आहे, 9.36% एवढा। महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर 800 किलोमीटर एवढी महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी असलेली आपल्याला दिसून येते। महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी किती आहे? तर 720 किलोमीटर एवढी महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी असलेली आपल्याला दिसून येतो, 720 किमी। यानंतर आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? तर 11.24 कोटी एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार असलेली आपल्याला दिसून येतो, 11.24 कोटी एवढी। भारताच्या लोकसंख्येत महाराष्ट्राची लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर 9.28% एवढी भारताच्या लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राची टक्केवारी असलेलं आपल्याला दिसून येते, 9.28% एवढी। लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा आहे? तर दुसरा आहे। भारताच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांच्या म्हणजे दुसरा नंबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई असलेली आपल्याला दिसून येते। तर महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असलेली आपल्याला दिसून येतं। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? तर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेली आपल्याला दिसून येते। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? तर औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाते। महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आहेत। तर महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? तर 358 एवढे तालुके महाराष्ट्रामध्ये सध्या अस्तित्वात असलेले आपल्याला दिसून येतात। यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद व पंचायत समित्या किती आहेत? तर 34 जिल्हा परिषदा व 351 पंचायत समित्या सध्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात। 34 जिल्हा परिषदा व 351 पंचायत समित्या एवढ्या आहेत। महाराष्ट्रात एकूण कृषी हवामान विभाग किती आहेत? तर 9 एवढे असलेले दिसून येतात। महाराष्ट्रातील 9 कृषी हवामान विभाग सध्या कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात। महाराष्ट्राला लाभलेला राजकीय सीमा कोणत्या आहेत? तर 6 घटक राज्य व 1 केंद्र प्रदेशाची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागलेली आपल्याला दिसून येतो, 6 घटक राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश होय। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्व व ईशान्येस असलेले राज्य कोणतं आहे? तर छत्तीसगड हे महाराष्ट्राच्या पूर्व व ईशान्येस असलेले राज्य आहे, छत्तीसगड। महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेस असलेले राज्य कोणते आहेत? गोवा व कर्नाटक हे महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेस असलेले राज्य असलेले आपल्याला दिसून येतात। महाराष्ट्राच्या उत्तर दिशेस असलेले राज्य कोणतं आहे? तर मध्य प्रदेश हे महाराष्ट्राच्या उत्तर दिशेस असलेले राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं।